अजितदादांनी आमदार अशोक पवार यांना धमकी दिली। विधानसभेला पाडण्याचा अशोक पवारांना इशारा दिला। शरद पवारांनी मात्र त्यानंतर अजितदादांचे कान उपटलेले आहेत। अजित पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना ओपन चॅलेंज दिलाय। मंत्रीपद लांब राहिलं तर तू आमदार कसा होतो ते बघतोच, असा थेट इशाराच अजित पवारांनी अशोक पवारांना दिला। अमोल कोल्हेंना निवडणुकीमध्ये पाडण्याचा प्रण घेतलेल्या अजितदादांनी तर आता अशोक पवारांना विधानसभेला पाडण्याची घोषणा केलेली आहे। सविस्तर पाहूयात। अजितदादांची आमदार अशोक पवार यांना धमकी। विधानसभेला पाडण्याचा अशोक पवार यांना इशारा। शरद पवार यांनी उपटले अजितदादांचे कान। अजित पवार यांनी विजय शिवतारेंना बोलून निवडणुकीत काय पाडलं, आता ते सगळ्याच राजकीय वैऱ्यांना निवडणुकीत पाडण्याची भाषा करू लागले आहेत। अमोल कोल्हे पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून कसे येतात ते पाहतोच असं बोलून महिनाही झाला नसेल, आता त्यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना पाडण्याचा विडा उचललाय। अशोक पवार यांना पुढच्या वेळी मंत्री होण्याचं आश्वासन शरद पवार यांनी दिलंय। आता आपण अशोक पवारांना मंत्री काय आमदारही होऊ देणार नाही असं ते म्हणतायत। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो ना। याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय। जनतेचे आणि शरद पवार यांचे आशीर्वाद असतील तर निवडून येणं कठीण नसल्याचं प्रत्युत्तर अशोक पवार यांनी दिलंय। दादांच्या मुखातनं हे शब्द बरोबर नाही। कोणाची अवकात काढू नये, निवडून द्यायचं पाडायचं हे जनतेच्या हातात असतं साहेब। आणि पवार साहेबांच्या सारख्याचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेचे आशीर्वाद मिळाले तर निवडणूक फार काय अवघड जात नाही, असा अनेक मागच्या वर्षाचा काळाचा इतिहास आहे। त्यामुळं अशी भाषा निवडून आणतो मी असं म्हटलं पाहिजे। पाडापाडीची भाषा करणाऱ्या अजित पवारांना शरद पवार यांनी खडे बोल सुनावले। मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते, मुख्यमंत्री मंत्री, या सगळ्यांच्यावर काही पथ्य फाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते। आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकटीत बसणारी असं मला वाटत। पण त्याचा विषय आपण काय करायचं, उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं। अजित पवार यांनी भरत गोगावलेंना मंत्री होऊ देणार नाही असं सांगितलं होतं। भरत गोगावलेंना खरंच मंत्रीपद मिळालं नाही। अजित पवार एकामागोमाग एक अनेक नेत्यांना तुला मंत्री होऊ देणार नाही, तुला आमदार होऊ देणार नाही असं वक्तव्य करू लागले। अशा वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात राजकीय वर्तुळात नकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।